नंबर 5 म्हणजे लास्ट क्वेश्चन बघणार आहोत. तर बघा एकदम सिंपल क्वेश्चन्स आहेत. क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 3 सारखाच डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शनचा क्वेश्चन आहे, पण याच्यामध्ये लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन पण आपल्याला अप्लाय करायचंय. तर बघा दिसतंय इट इज गिवन log x plus y equal to log x into y plus p where p is constant and dy by dx आपल्याला प्रूव्ह करायचंय. बघा इट इज इम्प्लिसिट फंक्शन, कंबाईन फंक्शन ऑफ x and y. आता फर्स्ट राईट डाऊन गिवन. व्हॉट इज गिवन? log x plus y इक्वल टू log x into म्हटलं का लॉगॅरिथमचा रूल आहे, प्रोडक्ट रूल ऑफ लॉगॅरिथम. मल्टिप्लिकेशन बिकम्स ऍडिशन. मग काय येईल? log x plus y. याला काहीच होणार नाही, ऍडिशनचं काहीच होत नाही, पण मल्टिप्लिकेशनचं काय होतं? ऍडिशन अंडर टू सेपरेट लॉग. log x प्लस log y प्लस p हे आलेलं आपलं सिम्प्लिफिकेशन. आता याला डिफरन्शिएट करा डायरेक्टली बिकॉज इट इज इम्प्लिसिट फंक्शन. सो वी डिफरन्शिएट डायरेक्टली विथ रिस्पेक्टिव्ह x. मग log f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन f ऑफ x म्हणजे x प्लस y. बघा दिस इज f ऑफ x. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ log f ऑफ x? 1 अपॉन f ऑफ x आणि ह्या f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह इथे, मग x चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. RHS ला पण सेम. log x चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय x प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ log y इज 1 अपॉन y and derivative of this y is dy by dx plus p is a constant number, its derivative is 0. आता बघा या 1 upon x plus y ने ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय करा. 1 into 1 upon x plus y is 1 upon x plus y plus 1 upon x plus y into dy by dx is 1 upon x plus y dy by dx equal to RHS as it is 1 upon x plus 1 upon y dy by dx प्लस 0 राईट करण्याची काही गरज नाहीये. त्याच्यानंतर dy बाय dx च्या टर्म ऍट वन साइड, हे प्लस टर्म इकडे काय होईल? मायनस होईल. विदाउट dy बाय dx ची टर्म प्लस त्या साइडला काय होईल? मायनस होईल. इकडे काय राहील? 1 अपॉन x प्लस y dy बाय dx. dy बाय dx ची टर्म म्हणजे काय? ज्या टर्म मध्ये dy बाय dx प्रेझेंट आहे, ह्या टर्म मध्ये dy बाय dx प्रेझेंट आहे ऍज इट इज. ही पॉझिटिव्ह dy बाय dx ची टर्म इकडे निगेटिव्ह dy बाय dx होईल. इज इक्वल टू विदाउट dy बाय dx ची टर्म त्या साइडला ऍज इट इज आणि हे पॉझिटिव्ह टर्म तिकडे मायनस 1 अपॉन x प्लस y होईल. आता कॉमन घ्या. सॉल्व फॉर dy बाय dx. आपल्याला dy बाय dx प्रूव्ह करायचं आहे. मग dy बाय dx साठी सॉल्व करा. dy बाय dx विल गेट कॉमन. dy बाय dx कॉमन घेतला तर इथे काय राहील? 1 अपॉन x प्लस y मायनस इथून जर dy बाय dx कॉमन घेतला तर इथे राहील 1 अपॉन y इज इक्वल टू RHS ला क्रॉस मल्टिप्लिकेशन बघा. x प्लस y ने इकडे मल्टिप्लाय करा. मायनस x इंटू 1 इज x आणि डिनॉमिनेटरला दोघांचं मल्टिप्लिकेशन x इंटू x प्लस y. ही स्टेप बघून घ्या. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलंय, याने इकडे मल्टिप्लाय केलं, याने इकडे मल्टिप्लाय केलं, खाली दोघांचं मल्टिप्लिकेशन. सेम इथं अप्लाय करायचंय सेम. मग काय येईल? dy बाय dx इन ब्रॅकेट बघा आता y इंटू 1 इज y, मिडलला मायनस साइन आहे, मग याने जर तिकडे मल्टिप्लाय केलं तर साइन चेंज होतील बिकॉज इन बिटवीन दिस टू मायनस साइन इज देअर. मायनस जर असेल तर हे दोन्ही प्लस निगेटिव्ह होतील. डिवायडेड बाय या दोघांचं मल्टिप्लिकेशन y इंटू x प्लस y इज इक्वल टू प्लस x मायनस x विल गेट कॅन्सल. व्हॉट इज रिमेनिंग? y अपॉन x इन ब्रॅकेट x प्लस y इज रिमेनिंग. आता डिनॉमिनेटरचे कॉमन ब्रॅकेट विल गेट कॅन्सल. इकडे पण हा प्लस y मायनस y विल गेट कॅन्सल. मग काय राहिलं? dy बाय dx मध्ये राहिलं न्यूमरेटरला मायनस x, डिनॉमिनेटरला y इज इक्वल टू RHS ला y अपॉन x इज रिमेनिंग. आता बघा इकडे मल्टिप्लाय आणि हे मग मायनस साइन तिकडे जाईल. मायनस साइन तिकडे मग dy बाय dx इक्वल टू काय बघा. पहिले हे मायनस साइन तिकडे घ्या, मायनस तिकडे, हा y डिवाइड तिकडे मल्टिप्लाय होईल. y इंटू y इज y स्क्वेअर आणि हा x मल्टिप्लाय तिकडे डिवाइड होईल. मग x इंटू x इज x स्क्वेअर. दिस इज अवर रिक्वायर्ड dy बाय dx. बघा डायरेक्टली प्रूव्ह झाले जे पाहिजे होतं ते. एकदम सिंपल आहे. सगळ्यात पहिले आपल्याला लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन दिसलंय, त्याच्यानंतर इम्प्लिसिट आहे. डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. dy बाय dx च्या टर्म एका साइडला, विदाउट dy बाय dx च्या टर्म एका साइडला.
dy by dx कॉमन, क्रॉस मल्टिप्लिकेशन, कॅन्सल द कॉमन फॅक्टर फ्रॉम बोथ साइड, आणि ह्या साइडची डिवाइड टर्म तिकडे मल्टिप्लाय होईल, मल्टिप्लाय टर्म तिकडे डिवाइड होईल, आणि हे मायनस डायरेक्ट तिकडे घ्यायचंय. हा आपला रिक्वायर्ड स्क्रीनशॉट काढून घ्या व्यवस्थित त्याचा. नंबर 3, ज्या मेथडने मी क्वेश्चन नंबर 2 सॉल्व्ह करणार आहे त्याच मेथडने तुम्ही क्वेश्चन नंबर सॉल्व्ह करायचंय. बघा एक एक क्वेश्चन मी सिमिलर टाईपचा तुम्हाला सॉल्व्ह करायला देतोय, जेणेकरून तुमची पण प्रॅक्टिस झाली पाहिजे आणि थोडा ब्रेन डेव्हलप झाला पाहिजे. आता लॉगॅरिथमचा रूल काय रूल आहे लॉगॅरिथमचा? a रेस टू x इक्वल टू काय राहील मग b, मग b इक्वल टू येईल a रेस टू x. चेंज द बेस रूल काय बघा, दिस इज आवर b ऍज इट इज x क्यूब मायनस y क्यूब अपॉन x क्यूब प्लस y क्यूब ऍज इट इज, आणि तिकडे काय होईल 10 रेस टू 2 होईल, 10 रेस टू 2. मग 10 रेस टू 2 ला आपण 100 राईट करू, x क्यूब मायनस y क्यूब डिवायडेड बाय x क्यूब प्लस y क्यूब इक्वल टू काय होईल 100. आता बघा डायरेक्ट डिफरन्शिएशन करण्यापेक्षा इथे प्लस मायनस साइन आहे, त्याच्यामुळे x आणि y च्या टर्म सेपरेट होतील, म्हणजे हे आपल्याला एक्सप्लिसिट फंक्शन करता येईल. इम्प्लिसिट जरी दिसत असलं तरी आपल्याला एक्सप्लिसिट करता येईल. मग डिवाइड टर्म त्या साईडला मल्टिप्लाय होईल, मग इकडे काय राहील एक्स क्यूब मायनस वाय क्यूब इक्वल टू तिकडे राहील 100 इन ब्रॅकेट, हे डिवाइड तिकडे काय होईल मल्टिप्लाय होईल एक्स क्यूब प्लस वाय क्यूब. आता 100 ने ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय करा, मग इकडे राहील एक्स क्यूब मायनस वाय क्यूब, आणि तिकडे काय 100 ने मल्टिप्लाय केल्यावर 100 एक्स क्यूब प्लस 100 वाय क्यूब, 100 वाय क्यूब. आता वाय क्यूबच्या टर्म एका साईडला घ्या, एक्स क्यूबच्या टर्म एका साईडला घ्या, मग काही बघा हा एक्स क्यूब ऍज इट इज, एक्स क्यूब ऍज इट इज 100 एक्स क्यूब प्लस आहे, इकडे काय होईल मायनस 100 एक्स क्यूब होईल इक्वल टू तिकडे काय राहील हा प्लस 100 वाय क्यूब ऍज इट इज, हा निगेटिव्ह वाय क्यूब तिकडे काय होईल पॉझिटिव्ह वाय क्यूब होईल. बघा काय केलंय, एक्सच्या वायच्या टर्म एका साईडला, एक्सच्या टर्म एका साईडला, मग काही सुरुवातीला आपण वाय स्क्वेअरच्या टर्म राईट करू, मग 100 प्लस 1, 100 प्लस 1 इज 101 वाय क्यूब इक्वल टू काय राहील मायनस बघा 1 एक्स क्यूब मायनस 100 एक्स क्यूब, दॅट इज मायनस 99 एक्स क्यूब. हे आलेलं आपलं सिम्प्लिफिकेशन. बघा जे प्रूव्ह करायचे त्याच्यामध्ये पण 99 आहे, 101 आहे. मग सगळ्यात पहिली स्टेप आपण काय केली, लॉगॅरिथमिक वरून एक्सपोनेन्शियल कन्व्हर्जन केलंय, नंतर हे डिवाइड टर्म तिकडे मल्टिप्लाय केली, 100 मध्ये मल्टिप्लाय, वायच्या टर्म एका साईडला, एक्सच्या टर्म एका साईडला. आता डायरेक्ट डिफरन्शिएट करा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह एक्स, 101 कॉन्स्टंट नंबर ऍज इट इज, वाय क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3y स्क्वेअर, नंतर या वायचा dy बाय dx इज इक्वल टू मायनस 99 कॉन्स्टंट ऍज इट इज, एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर. हे आलेलं आहे. आता बघा काय कॅन्सल होतंय का, कॅन्सल हा 3 जो होईल तो काय होईल कॅन्सल होईल, आणि आपल्याला dy बाय dx फाइंड करायचा आहे. हा 101 वाय स्क्वेअर जो मल्टिप्लाय तिकडे काय होईल डिवाइड होईल, मग देअरफॉर रिक्वायर्ड dy बाय dx इज, न्यूमरेटरला काय राहिलं मायनस 99 एक्स स्क्वेअर, आणि डिनॉमिनेटरला काय आलंय हे 101 वाय स्क्वेअर मल्टिप्लाय तिकडे डिवाइड होईल 101 वाय स्क्वेअर. दिस इज अवर रिक्वायर्ड dy बाय dx. बघा एकदम सिंपल आहे, स्टेप बघा किती आहे, एकदम स्लो. सिमिलर टाईपने थर्ड टाईपचा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे. पहिले लॉगॅरिथमिक करून हा बी ऍज इट इज 10 रेस टू 2 तिकडे होईल, 10 रेस टू 2 मीन्स 100, डिवाइड टर्म तिकडे मल्टिप्लाय, नंतर हा निगेटिव्ह वाय क्यूब तिकडे पॉझिटिव्ह वाय क्यूब होईल, आणि हा 100 एक्स क्यूब इकडे मायनस 100 एक्स क्यूब होईल. फर्स्ट आपण वाय ची टर्म राईट करू, नंतर एक्सचं ऍडिशन, 100 and 1 इज 101, आणि 1 मायनस 100 इज मायनस 99, आणि डायरेक्ट डिफरन्शिएट करायचं, कॉमन टर्म्स फ्रॉम बोथ साइड विल गेट कॅन्सल, आणि आपल्याला dy बाय dx फाइंड करायचं आहे. मग हे मल्टिप्लाय टर्म तिकडे काय झाली डिवाइड झाली. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. इम्प्लिसिट फंक्शन आहे इथे आपल्याला टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. मग व्हॉट इज गिवन, गिवन काय बघा e रेस टू एक्स प्लस e रेस टू वाय इक्वल टू e रेस टू एक्स प्लस वाय. आता इकडे जरी फंक्शन रेस टू फंक्शन असेल तर आपल्याला टेकिंग लॉग ऑन बोथ साइड करता येणार नाहीये. का बरं, तर इकडे प्लस साइन आहे, प्लस साइनला आपल्याला लॉग घेता येत नाही. मग काय करायचं, डिफरन्शिएट डायरेक्टली, ऑल डेरिव्हेटिव्ह आर नोन. बघा ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे, ई रेस टू एफ ऑफ एक्सचा. मग डिफरन्शिएट डायरेक्टली विथ रिस्पेक्ट टू एक्स,
मग डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स इज ई रेस टू एक्स प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू वाय इज ई रेस टू वाय इंटू ह्या वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू e raised to f of x. This is f of x. What is the derivative of e raised to f of x? Same. e raised to f of x. आणि ह्या पॉवरचा डेरिव्हेटिव्ह पुढे x चा 1 प्लस y चा येईल dy बाय dx. नंतरची स्टेप बघा आता. ह्या टर्मने ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करायचं. LHS as it is e raised to x प्लस e raised to y dy बाय dx as it is. आणि याने जर मल्टिप्लाय केलं मध्ये तर e raised to x प्लस y प्लस e raised to x प्लस y dy बाय dx. बघा e raised to x प्लस y ने दोघांना मल्टिप्लाय केलेलं आहे. त्याच्यानंतरची स्टेप तुम्हाला माहिती आहे dy बाय dx च्या टर्म एका साईडला आणि विदाउट dy बाय dx च्या टर्म एका साईडला. मग इकडे काय राहील e raised to y dy बाय dx राहील आणि ही पॉझिटिव्ह dy बाय dx ची टर्म इकडे काय होईल निगेटिव्ह होईल. मग e raised to x प्लस y dy बाय dx. त्या साईडला विदाउट dy बाय dx ची टर्म ऍज इट इज आणि ह्या साईडची विदाउट dy बाय dx ची टर्म तिकडे मायनस e raised to x होईल. समजलं का? आता बघा dy बाय dx कॉमन येईल. मग dy बाय dx जर कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये काय राहील बघा इथे e raised to y राहील e raised to y मायनस e raised to x प्लस y राहील e raised to x प्लस y आणि RHS ला काय येईल ऍज इट इज ठेवू आपण e raised to x प्लस y मायनस e raised to x RHS ऍज इट इज. बघा आता ह्या स्टेप नंतर आपण डायरेक्ट e raised to x प्लस y ची व्हॅल्यू पुट करू दोन्ही साईडला. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ e raised to x प्लस y गिव्हन आहे. व्हॅल्यू ऑफ e raised to x प्लस y इज e raised to x प्लस e raised to y. ही व्हॅल्यू आपल्याला दोन्ही ठिकाणी पुट करायची आहे. मग काय येईल dy बाय dx इन ब्रॅकेट e raised to y ऍज इट इज आणि व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ e raised to x प्लस y e raised to x प्लस e raised to y. पण बाहेर मायनस साइन आहे म्हणजे दोन्ही साइन चेंज होतील. मायनस e raised to x मायनस e raised to y. त्या साईडला काय होईल e raised to x प्लस y ची व्हॅल्यू e raised to x प्लस e raised to y मायनस e raised to x as it is. प्लस e raised to x मायनस e raised to x will get cancel. इथे पण प्लस e raised to y मायनस e raised to y will get cancel. मग काय येईल dy बाय dx इन ब्रॅकेट राहील मायनस e raised to x इक्वल टू तिकडे काय राहील e raised to y आणि हे मल्टिप्लाय हे मायनस साइन त्या साईडला घ्या. dy बाय dx इक्वल टू मायनस जर त्या साईडला घेतलं तर e raised to y राहील e raised to y e raised to y पुढे काय येईल आणि हे मल्टिप्लाय टर्म तिकडे डिवाइड होईल e raised to x. मल्टिप्लाय टर्म त्या साईडला डिवाइड. आता बघा पॉवर प्लस आहे न्यूमरेटरला गेल्यावर पॉवर मायनस होईल. मग dy बाय dx हे मायनस साइन ऍज इट इज e raised to y ऍज इट इज इनटू हे जर न्यूमरेटरला डिवाइड आहे मग न्यूमरेटरला गेल्यावर मल्टिप्लाय होईल आणि e raised to प्लस x आहे e raised to काय होईल मायनस x होईल. आणि dy बाय dx आता आपण जो इंडायसेसचा रूल राईट केला होता बेस जर सेम असेल तर पॉवरची सबट्रॅक्शन म्हणजे y मायनस x ऍडिशन होईल. दिस इज आवर रिक्वायर्ड dy बाय dx. इथे आपण राईट केला होता रूल. काय राईट केलं होतं बेस जर सेम असतील तर पॉवरची ऍडिशन म्हणजे y मायनस x होईल. मतलब राईट करून घ्या. एकदम सिंपल आहे बघा. इट इज इम्प्लिसिट फंक्शन डिफरन्शिएट डायरेक्टली विथ रिस्पेक्ट टू x. इथे आपण फक्त ही स्टेप e raised to x प्लस y e raised to x प्लस y ची व्हॅल्यू ही पुट केली. इथे पुट करताना बाहेर मायनस असल्यामुळे दोन्ही साइन चेंज होतील. प्लस e raised to y प्लस e raised to x विल गेट कॅन्सल. मायनस साइन तिकडे मायनस जाईल हा मल्टिप्लाय टर्म तिकडे डिवाइड होईल आणि डिवाइड असेल तर न्यूमरेटरला घेतलं तर मल्टिप्लाय होईल आणि e raised to प्लस x काय होईल e raised to मायनस x. आणि इथे आपण एक रूल राईट केला होता a raised to x प्लस y म्हणजे पॉवर जर सेपरेट असतील आणि बेस जर सेम असतील बघा बेस सेम आहे पॉवरची काय होईल ऍडिशन होईल. मग बेस सेम आहे एकच बेस येईल आणि y मायनस x राहील. राईट करून घ्या. बघा आता क्वेश्चन नंबर 5 आपण क्वेश्चन नंबर 4 मध्ये ह्या टाईपचे काही क्वेश्चन्स सॉल्व्ह केले. ही गिव्हन आहे याच्यावरून आपल्याला हा dy बाय dx प्रूव्ह करायचंय. तर बघा आता हा साइन इनवर्स त्या साईडला गेल्यावर साइन होईल. मग इकडे काय राहील x to the power 5 minus y raised to 5 divided by x raised to 5 plus y raised to 5 equal to sin pi by 6. हा साइन इनवर्स तिकडे साइन झालाय. आता बघा pi by 6 म्हणजे 30 डिग्री. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ sin 30
द व्हॅल्यू ऑफ साइन 30 इज 1/2. मग काय येईल x to the power 5 minus y raised to 5 divided by x raised to 5 plus y raised to 5 equal to 1/2. साइन 30 डिग्री इज 1/2. आता याला आपण सॉल्व्ह करून घेऊ. हा 2 डिवाइड इकडे दोघांना मल्टिप्लाय होईल आणि हे डिवाइड तिकडे मल्टिप्लाय होईल. मग काय येईल 2 into x to the power 5 इज 2x raised to 5 मायनस 2 into y raised to 5. या 2 ने दोघांना मल्टिप्लाय झालंय आणि हे डिवाइड तिकडे मल्टिप्लाय होईल. सो x raised to 5 प्लस y raised to 5 आले. आता y च्या टर्म्स एका साईडला निगेटिव्ह 2y raised to 5 तिकडे पॉझिटिव्ह होईल आणि हा प्लस x raised to 5 इकडे मायनस होईल. मग इकडे काय येईल 2x raised to 5 आणि प्लस x raised to 5 इकडे मायनस x raised to 5 आणि तिकडे y raised to 5 ऍज इट इज आणि हा निगेटिव्ह तिकडे प्लस 2y raised to 5 होईल. आता बघा 1 आहे इथे 2 minus 1 इज 1 म्हणजे x raised to 5 राहील फक्त आणि तिकडे काय येईल 2y raised to 5 plus 1y raised to 5 is 3y raised to 5. फर्स्ट वी कॅन राईट टर्म्स ऑफ y कारण आपल्याला dy by dx फाइंड करायचं आहे. पहिलं y राईट केलंय आणि नंतर हे राईट केलंय. आता हे सॉल्व्ह झालं. याला फक्त डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो 3y raised to 5 म्हणजे x to the power यांचा फॉर्म्युला पॉवर बिकम्स कोएफिशिएंट पॉवर रिड्यूस बाय 1 आणि नंतर ह्या y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx आणि इकडे पण सेम पॉवर बिकम्स कोएफिशिएंट पॉवर रिड्यूस बाय 1. आता हा 5 कॉमन टर्म्स फ्रॉम बोथ साइड विल गेट कॅन्सल आणि आपल्याला dy बाय dx प्रूव्ह करायचं आहे. मग हे दोन्ही पण पॉझिटिव्ह मल्टिप्लाय तिकडे डिवाइड होईल. मग काय येईल dy बाय dx इक्वल टू इकडे फक्त काय राहिला x to the power 4 आणि डिनॉमिनेटरला काय येईल 3y raised to 4. दिस इज अवर रिक्वायर्ड डेरिव्हेटिव्ह. बघा एकदम सिंपल एकदम काहीच करायचं नाहीये. हा साइन इनवर्स निगेटिव्ह इनवर्स तिकडे पॉझिटिव्ह होईल म्हणजे साइन होईल साइन पाय बाय 6. व्हॅल्यू ऑफ साइन पाय बाय 6 इज 1/2 आणि याला आपण सॉल्व्ह केलं. y च्या टर्म्स एका साईडला x च्या टर्म एका साईडला. हे सॉल्व्ह इथपर्यंत आलं आणि इथपर्यंत आलं याला फक्त डिफरन्शिएट केलंय. कॉमन टर्म्स कॅन्सल आणि मल्टिप्लाय टर्म तिकडे डिवाइड. तर आपला डायरेक्ट रिक्वायर्ड dy बाय dx आलेला आहे. बघा आता 6 नंबरचा क्वेश्चन फंक्शन रेस टू फंक्शन आहे आणि जो dy बाय dx फाइंड करायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पण लॉग दिसतोय म्हणजे आपल्याला बघा सिंगल टर्म आहे म्हणजे टेकिंग लॉग ऑन बोथ साइड करू आपण. मग करा बघा गिवन काय गिवन आहे गिवन फंक्शन इज x रेस टू y इक्वल टू e रेस टू x मायनस y. बघा फंक्शन रेस टू फंक्शन आहे आणि सिंगल टर्म आहे. ऍडिशन सबट्रॅक्शन नाहीये मग टेकिंग लॉग ऑन बोथ साइड करता येईल. मग लॉगॅरिथमचा क्वेश्चन आहे हे पहिल्या स्टेपला समजतंय. ते नसलं समजत तर इकडे बघा प्रूव्ह दॅट मध्ये आपल्याला लॉग एक्स वगैरे पाहिजे म्हणजे इथे आपल्याला लॉग घ्यावा लागेल. मग काय करावं लागेल टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. मग दोन्ही साइड्सचे जर लॉग घेतले तर इकडे काय येईल लॉग एक्स रेस टू वाय आणि तिकडे लॉग ई रेस टू एक्स मायनस वाय. आता लॉगॅरिथमचे रूल आहे पॉवर बिकम्स कोएफिशिएंट. हा पॉवर आहे पॉवर बिकम्स कोएफिशिएंट सो y इंटू लॉग x आणि इकडे अगेन पॉवर बिकम्स कोएफिशिएंट म्हणजे x मायनस वाय पुढे येईल इंटू लॉग ई राहील लॉग ई आणि व्हॅल्यू ऑफ लॉग इज 1 नो नीड टू राईट. मग काय सिम्प्लिफिकेशनची लास्ट स्टेप y इंटू लॉग x इक्वल टू x मायनस वाय. हे सॉल्व्ह झालं. याला आपण काय करू आता बघा y च्या टर्म तुम्ही एका साईडला घेऊ शकता किंवा डायरेक्ट डिफरन्शिएट पण करू शकता. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x इथे u इंटू चा रूल u ऍज इट इज लॉग x चा डेरिव्हेटिव्ह 1/x प्लस लॉग x ऍज इट इज इंटू y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. कुठला रूल यूज केलाय u इंटू v प्रोडक्ट रूल ऑफ डेरिव्हेटिव्ह आणि तिकडे x चा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. आता dy बाय dx ची टर्म निगेटिव्ह आहे इकडे पॉझिटिव्ह होईल आणि हे विदाउट dy बाय dx ची टर्म पॉझिटिव्ह तिकडे निगेटिव्ह होईल. मग इकडे काय राहील लॉग x dy बाय dx प्लस हा निगेटिव्ह dy बाय dx इकडे पॉझिटिव्ह dy बाय dx होईल आणि तिकडे तो 1 ऍज इट इज आणि हा y अपॉन x प्लस तिकडे मायनस y अपॉन x होईल.
झालं, सॉल्व्ह झाला. आता याला फक्त आता डीवाय बाय डीएक्स कॉमन घ्यायचा आहे, कारण आपल्याला डीवाय बाय डीएक्स फाइंड करायचंय. मग डीवाय बाय डीएक्स जर कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये काय राहील, लॉग एक्स प्लस 1 किंवा 1 प्लस लॉग एक्स, बोथ आर सेम. बघा इथे लॉग एक्स राहील, इथे 1 राहील, आणि इक्वल टू इकडे क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. एक्स इंटू 1 इज एक्स मायनस वाय डिवायडेड बाय एक्स राहील. हे सॉल्व्ह झालं. आता आपल्याला डीवाय बाय डीएक्स फाइंड करायचा आहे. मग ही मल्टिप्लाय तिकडे डिवाइड होईल. सो डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू एक्स मायनस वाय अपॉन एक्स इन ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स. हा आपला डीवाय बाय डीएक्स आला. पण आपल्याला हे नाही, बघा विदाऊट शो दॅटचा क्वेश्चन असेल तर इथपर्यंत सफिशियंट आहे. पण आता आपल्याला हे प्रूव्ह करायचं, हे आलं पाहिजे. न्यूमरेटरला काय आलं पाहिजे, लॉग एक्स आला पाहिजे. बघा बरं कुठं आहे का असं, एक्स मायनस वाय ची व्हॅल्यू बघा काय, न्यूमरेटरला जो एक्स मायनस वाय दिसतोय, एक्स मायनस वाय काय व्हॅल्यू आहे, एक्स मायनस वाय ची, एक्स मायनस वाय ची व्हॅल्यू आहे वाय इंटू लॉग एक्स. मग टाका तिथे व्हॅल्यू, डीवाय बाय डीएक्स इक्वल टू द व्हॅल्यू ऑफ एक्स मायनस वाय इज वाय इंटू लॉग एक्स. सगळ्या व्हॅल्यू आता बघायचे इथून कुठे पुट करता येते का, वाय लॉग एक्स डिवायडेड बाय एक्स 1 प्लस लॉग एक्स, ही आली व्हॅल्यू इथपर्यंत. आता बघा न्यूमरेटरला लॉग एक्स आलेला आहे, फक्त हा वाय नकोय, आणि डिनॉमिनेटरला हा एक्स पण नकोय. बघा बरं वाय अपॉन एक्स ची व्हॅल्यू कुठून फाइंड करता येते का, वाय अपॉन एक्स जमतोय का बघा, व्हॅल्यू फाइंड करायला वाय अपॉन एक्स ती पण फाइंड करता येईल. तर कशी येईल बघा, एकदा राईट करून घ्या, मी रब करून इथून मला व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आता बघा आपण इथूनच व्हॅल्यू फाइंड करू. हा निगेटिव्ह वाय इकडे काय होईल, पॉझिटिव्ह होईल. वाय इंटू लॉग एक्स प्लस हा निगेटिव्ह वाय इकडे प्लस झाला, तिकडे फक्त काय राहील, एक्स राहील. वाय वाय विल गेट कॉमन इन ब्रॅकेट काय राहील, लॉग एक्स प्लस 1 म्हणजेच 1 प्लस लॉग एक्स राहील इक्वल टू काय राहील, एक्स. आता आपल्याला वाय अपॉन एक्स फाइंड करायचा आहे. हा एक्स मल्टिप्लाय इकडे डिवाइड होईल, हा 1 प्लस लॉग एक्स मल्टिप्लाय तिकडे डिवाइड होईल. वाय अपॉन एक्स इक्वल टू काय येईल, 1 अपॉन 1 प्लस लॉग एक्स. ही व्हॅल्यू आली बघा वाय अपॉन एक्स ची. ही मल्टिप्लाय तिकडे डिवाइड झालंय, इथे इंटू 1 आहे, मग हे डिवाइड होईल 1 अपॉन, आणि हा एक्स मल्टिप्लाय इकडे डिवाइड होईल. बघा याच्यावरूनच व्हॅल्यू पुट केली. पहिली व्हॅल्यू आपण एक्स मायनस वाय ची हीच पुट केली इथूनच, आणि तिथूनच आपण कसली व्हॅल्यू काढली, वाय अपॉन एक्स ची. करा पुट मग तिथे व्हॅल्यू आता. सो डीवाय बाय डीएक्स इक्वल टू वरती न्यूमरेटरला लॉग एक्स किंवा आधी व्हॅल्यू ही पुट करा, वाय अपॉन एक्स. व्हॉट इज वाय अपॉन एक्स, 1 अपॉन 1 plus log x. This is value of y upon x, remaining terms as it is. That is log x upon 1 plus log x as it is. आता multiplication करा. So dy by dx is equal to 1 into log x is log x divided by 1 plus log x into 1 plus log x is 1 plus log x bracket चा स्क्वेअर. हा आला आपला रिक्वायर्ड डेरिव्हेटिव्ह. आता बघा इथून पुढल्या सिम्प्लिफिकेशनच्या स्टेप हे प्रूफ वर डिपेंड आहे, जे प्रूव्ह करायचंय. वरती आपल्याला लॉग एक्स पाहिजे, मग याच्या बघा याची व्हॅल्यू कुठे आहे का, तर आपण इथे बघितलं तर याची व्हॅल्यू इथे आहे वाय लॉग एक्स. इन्स्टेड ऑफ दिस वी सबस्टिट्यूट वाय लॉग एक्स. आता आपल्याला वाय अपॉन एक्स वगैरे नकोय, मग वाय अपॉन एक्स ची व्हॅल्यू पण आपण इथे फाइंड केली. हा निगेटिव्ह वाय इकडे पॉझिटिव्ह झाला, वाय कॉमन घेतलाय, आणि आपल्याला वाय अपॉन एक्स पाहिजे. मग हा एक्स मल्टिप्लाय इकडे डिवाइड, हे मल्टिप्लाय तिकडे डिवाइड, ही आली वाय अपॉन एक्स ची व्हॅल्यू. मग वाय अपॉन एक्स ची व्हॅल्यू आणि हे रिमेनिंग टर्म्स ऍज इट इज. आणि हे फक्त मल्टिप्लिकेशन केलं. मल्टिप्लिकेशन असेल तर न्यूमरेटर न्यूमरेटर मल्टिप्लिकेशन, डिनॉमिनेटर डिनॉमिनेटर मल्टिप्लिकेशन. दिस इज अवर रिक्वायर्ड प्रूफ. करा राईट. हे बघा क्वेश्चन नंबर 7 आणि क्वेश्चन नंबर 8 एकदम सिमिलर आहे, आणि ह्या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला सीईटीला जेईला वगैरे दिसतील क्वेश्चन पेपर मध्ये वगैरे. तर ह्या क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा शॉर्टकट आहे, त्याला मी शॉर्टकट पण सांगणार आहे क्वेश्चन झाल्यावर. तर बघा ज्या मेथडने हा क्वेश्चन सॉल्व्ह होईल सेम मेथडने तुम्ही हा 8 नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. तर बघा आता व्हॉट इज गिवन, गिवन y इक्वल टू अंडर रूट कॉस एक्स प्लस अंडर रूट कॉस एक्स प्लस अंडर रूट कॉस एक्स. कुठपर्यंत कंटिन्यू आहे, इन्फिनिटी पर्यंत कंटिन्यू आहे. तर बघा अंडर रूट कॉस एक्स प्लस अंडर रूट कॉस एक्स प्लस अंडर रूट कॉस एक्स. y इक्वल टू वी कॅन राईट अ सिंगल अंडर रूट कॉस एक्स. बघा एकच अंडर रूट कॉस एक्स
आणि हे जे अंडररूट कॉस एक्स इन्फिनिटी पर्यंत कंटिन्यू आहे, याला आपण डायरेक्टली वाय राईट करू शकतो प्लस वाय. मग वायच्या जागेवर जर तुम्ही हे पुट केलं तर ऍज इट इज कंटिन्यू होईल इन्फिनिटी पर्यंत. मग ह्या टाईपचा कुठलाही प्रॉब्लेम आला तर अंडररूट कॉस एक्स प्लस हे जे अंडररूट कॉस एक्स प्लस अंडररूट कॉस एक्स मीन्स वाय. मग त्याला आपण इन्स्टेड ऑफ दिस वी कॅन राईट वाय राईट केलंय. आता हे स्क्वेअर रूट रिमूव्ह करायचंय. स्क्वेअरिंग बोथ साइड्स, स्क्वेअरिंग बोथ साइड्स. मग स्क्वेअरिंग जर केलं तर वायचा स्क्वेअर होईल आणि इकडे जर स्क्वेअरिंग केलं तर स्क्वेअर रूट कॅन्सल होईल. कॉस एक्स प्लस वाय राहील. आता हा प्लस वाय इकडे काय होईल मायनस वाय होईल. मग वाय स्क्वेअर मायनस वाय इक्वल टू काय राहील कॉस एक्स. बघा वायच्या टर्म एका साईडला एक्सच्या टर्म झालेला आहे. मग डिफरन्शिएट डायरेक्टली विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय स्क्वेअर इज 2y. नंतर या वायचा डीवाय बाय डीएक्स मायनस या वायचा डेरिव्हेटिव्ह डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स इज मायनस साइन एक्स. कॉमन काय निघेल डीवाय बाय डीएक्स विल गेट कॉमन. डीवाय बाय डीएक्स जर कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये राहील इथे 2y राहील मायनस 1 राहील इज इक्वल टू तिकडे राहील मायनस साइन एक्स आणि हे मल्टिप्लाय टर्म तिकडे डिवाइड येईल. सो डीवाय बाय डीएक्स इक्वल टू येईल मायनस साइन एक्स न्यूमरेटरला डिवायडेड बाय राहील 2y मायनस 1. 2y मायनस 1 हा आपला डीवाय बाय डीएक्स आलेला आहे. पण जो प्रूव्ह करायचा आहे त्याच्यामध्ये बघा 1 स्टार्टिंगला आहे 2y नंतर आहे. म्हणजे डिनॉमिनेटर मधून मायनस कॉमन काढा. मग डीवाय बाय डीएक्स इक्वल टू येईल न्यूमरेटरचा मायनस साइन एक्स ऍज इट इज. आता डिनॉमिनेटर मधून जर मायनस कॉमन काढलं मायनस जर कॉमन घेतलं तर निगेटिव्ह 1 बिकम्स पॉझिटिव्ह 1 आणि पॉझिटिव्ह 2y बिकम्स निगेटिव्ह 2y. मायनस मायनस बिकम्स प्लस. सो रिक्वायर्ड डीवाय बाय डीएक्स इज न्यूमरेटरला फक्त काय आलं साइन एक्स आणि डिनॉमिनेटरला आलं 1 मायनस 2y. दिस इज अवर कम्प्लीट डेरिव्हेटिव्ह जे प्रूव्ह करायचा होता तो. आता आता शॉर्टकट मी सांगणार आहे. ह्या टाईपच्या प्रॉब्लेमचा आन्सर काय येतं बघा. प्रॉब्लेम कसा असतो अंडर रूट मध्ये एफ ऑफ एक्स प्लस अंडर रूट मध्ये एफ ऑफ एक्स प्लस अंडर रूट एफ ऑफ एक्स असं कुठपर्यंत इन्फिनिटी पर्यंत प्रॉब्लेम आहे. एफ ऑफ एक्स मीन्स इथं फंक्शन असतं कुठलं पण. मग बघा इथे एफ ऑफ एक्स काय आहे कॉस एक्स आहे. दिस इज एफ ऑफ एक्स प्लस अंडर रूट एफ ऑफ एक्स प्लस अंडर रूट एफ ऑफ एक्स इन्फिनिटी पर्यंत कंटिन्यू. देन डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू डायरेक्ट राईट करायचा एफ डॅश ऑफ एक्स ह्या एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह आणि खाली डायरेक्टली राईट करायचं 2y मायनस 1. दिस इज अवर शॉर्टकट. हा शॉर्टकट ह्या टाईपच्या क्वेश्चनला. मग बघा या कॉस एक्सच्या डेरिव्हेटिव्ह वरती मायनस साइन एक्स आणि खाली काय राईट करायचं फक्त 2y मायनस 1. बघा डायरेक्ट ही स्टेप आली. हेच त्याचा आन्सर आहे. पण आपल्याला चेंज करायचं होतं. सुरुवातीला 1 पाहिजे नंतर 2y पाहिजे मग मायनस कॉमन घेतलेले. समजलं का. ह्या टाईपचं ही शॉर्टकट राईट करून ठेवा. y इक्वल टू अंडर रूट एफ ऑफ एक्स प्लस अंडर रूट एफ ऑफ एक्स इन्फिनिटी पर्यंत. तर त्याचा डायरेक्ट आन्सर काय तर एफ डॅश ऑफ एक्स अपॉन 2y मायनस 1. म्हणजे जो एफ ऑफ एक्स असेल त्याचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला आणि खाली डायरेक्ट काय राईट करायचं 2y मायनस 1 राईट करायचे. सिमिलर मेथडने तुम्ही 1 नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह करा. घेतले अंडर रूट मध्ये एफ ऑफ एक्स त्या टाईपचे क्वेश्चन आहे. जसं मी त्याला पण शॉर्टकट सांगितला तसं याला पण शॉर्टकट आहे. या टाईपचे पण क्वेश्चन्स जेडब्ल्यू मध्ये असतात. तर बघा आता y इक्वल टू काय दिस इज गिवन y इक्वल टू x रेस टू x रेस टू x रेस टू अप टू इन्फिनिटी. x रेस टू म्हणजे y. मग काय वी कॅन राईट सिंगल x आणि हे जे रिमेनिंग आहे x रेस टू x रेस टू x रेस टू अप टू इन्फिनिटी पर्यंत दिस इज व्हॅल्यू ऑफ y. मग काय केलं आपण सिंगल x राईट केला आणि रिमेनिंग टर्मला आपण y राईट केलाय. मग बघा फंक्शन रेस टू फंक्शन आहे. सो टेकिंग log on both sides. सिंगल टर्म आहे. ऍडिशन सबट्रॅक्शन नाहीये. इकडे येईल log y इकडे येईल log x रेस टू y. आता लॉगॅरिथमचा रूल पॉवर बिकम्स कोइफिशियंट. इकडे log y ऍज इट इज आणि पॉवर बिकम्स कोइफिशियंट जर आला तर y इंटू log x. हे सॉल्व्ह झालं. याला आता डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. What is derivative of log f of x? 1 upon y. नंतर या y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx. इकडे u into v. u as it is. Derivative of log x is 1 by x plus
v as it is, log x as it is, and derivative of y is dy by dx. आता याच्यानंतरच्या स्टेप आपल्याला माहिती आहे. dy by dx च्या टर्म आपण एका साईडला घेतोय. ही dy by dx ची टर्म प्लस इकडे मायनस होईल. मग इकडे काय राहील 1/y dy by dx मायनस ही विदाउट log x dy by dx. आणि तिकडे विदाउट dy by dx च्या टर्म सिंगल टर्म आहे y/x विदाउट dy by dx ची टर्म. आता बघा काही कॉमन येत आहे का? कॉमन पॉसिबल आहे का बघा? dy by dx विल गेट कॉमन. dy by dx जर कॉमन घेतला तर ब्रॅकेट मध्ये काय राहील? इथे 1/y राहील मायनस इथे log x राहील आणि RHS ऍज इट इज y/x ऍज इट इज. अजून काही सॉल्व्ह होतं का बघा? हे क्रॉस मल्टिप्लिकेशन. dy by dx क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर 1 मायनस y इंटू लॉग एक्स डिवायडेड बाय y इक्वल टू काय राहील? y/x. आणि आता आपल्याला dy by dx साठी सॉल्व्ह करायचंय. हा y डिवाइड तिकडे मल्टिप्लाय होईल, हे मल्टिप्लाय टर्म तिकडे डिवाइड होईल. सो dy by dx इक्वल टू येईल y इंटू y स्क्वेअर डिवायडेड बाय x ऍज इट इज इन ब्रॅकेट. हे 1 मायनस तिकडे डिवाइड होईल 1 मायनस y इंटू लॉग x. हा आला आपला dy by dx. पण आता प्रूफ बघा. प्रूफ मध्ये y स्क्वेअर पण आहे, x पण आहे. 1 मायनस फक्त काय पाहिजे? लॉग y पाहिजे. मग बघा बरं लॉग y ची व्हॅल्यू आहे का कुठं? लॉग y हे बघा y इंटू लॉग x ची व्हॅल्यू डायरेक्टली y इंटू लॉग x. हा जो तुम्हाला दिसतोय y इंटू लॉग x. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ y इंटू लॉग x? Value of y into log x is log y. So dy by dx is equal to y square upon x in bracket 1 minus y into log x is log y. This is our required proof. हा required proof आलेला आहे. जे प्रूव्ह करायचं होतं ते आलेलं आहे. राईट करून घ्या. आता याला शॉर्टकट सांगतो मी. जर y इक्वल टू f of x रेस टू पॉवर f of x रेस टू पॉवर f of x अप टू इन्फिनिटी पर्यंत. हे बघा f of x मीन्स दिस. इथे x f of x आहे. मग f of x रेस टू अप टू इन्फिनिटी पर्यंत जर पॉवर आली तर त्याचा dy by dx डायरेक्टली राईट करायचा y स्क्वेअर अपॉन f of x इन ब्रॅकेट 1 मायनस लॉग y. दिस इज अवर शॉर्टकट. हा डायरेक्ट शॉर्टकट आहे. f of x म्हणजे जो दिलेला असेल तो. इथे f of x x दिलेला आहे, इथे पाय x आलेला आहे. y स्क्वेअर हे कॉमन आहे. हे प्रत्येक प्रॉब्लेमला कॉमन येईल. मग याचा जर असा प्रॉब्लेम आला y इक्वल टू साइन एक्स रेस टू साइन एक्स रेस टू साइन एक्स अप टू कुठपर्यंत? इन्फिनिटी पर्यंत. f of x म्हणजे साइन एक्स आहे. याचा dy by dx काय येईल? वरती y स्क्वेअर डिवायडेड बाय इथं f of x म्हणजे साइन एक्स आणि ब्रॅकेट मध्ये 1 मायनस लॉग y. दिस इज अवर रिक्वायर्ड आन्सर. शॉर्टकट लिहून ठेवा, इम्पॉर्टंट आहे. बघा आता लास्ट क्वेश्चन आहे. आपल्याला dy by dx जो येईल त्याच्यामध्ये असं आन्सर आणण्यासाठी आपल्याला चेंजेस करायचे. तर मग बघा आता गिवन सिंगल टर्म आहे. फंक्शन रेस टू फंक्शन रेस टू फंक्शन टेकिंग आणि जे आपल्याला प्रूव्ह करायचं त्याच्यामध्ये पण लॉग आहे. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. दोन्ही साइडचे जर लॉग घेतले काय येईल? log e रेस टू y. आणि इकडे पण काय येईल? log y रेस टू x. दोन्ही साइडचे फक्त लॉग घेतले. अप्लाय द रूल्स ऑफ लॉगरिथम. मग पॉवर बिकम्स कोएफिशिएंट. सो y into log e is equal to again power becomes coefficient x into log y. आता बघा log e ची व्हॅल्यू 1 आहे. व्हॅल्यू ऑफ log e is 1. सो y इक्वल टू आलं x into log y. आता हे सिम्प्लिफाय झालं. याला डिफरन्शिएट करा. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज dy by dx. इकडे u इंटू लिहितो. फर्स्ट ॲज इट इज इंटू लॉग y चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन y आणि ह्या y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx प्लस लॉग y ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1. आता त्याच्यानंतरचे स्टेप dy by dx च्या टर्म एका साईडला आणि विदाउट dy by dx ची एवढी एकच टर्म आहे ती ॲज इट इज राहील. सो dy by dx आणि हे x अपॉन y dy by dx प्लस इकडे काय होईल? मायनस होईल x अपॉन y dy by
इज इक्वल टू तिकडे काय राहील फक्त लॉग वाय राहील लॉग वाय. व्यवस्थित सॉल्व्ह करा. डीवाय बाय डीएक्स कॉमन येईल मग डीवाय बाय डीएक्स विल गेट कॉमन. ब्रॅकेटमध्ये काय राहील इथे 1 राहील इथे एक्स अपॉन वाय राहील आणि तिकडे लॉग वाय राहील लॉग वाय. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. सो डीवाय बाय डीएक्स इन ब्रॅकेट वाय मायनस एक्स अपॉन वाय इज इक्वल टू काय राहील लॉग वाय. आणि आपल्याला डीवाय बाय डीएक्स फाइंड करायचं आहे. सो डीवाय बाय डीएक्स इक्वल टू येईल हा डिवाइड वाय तिकडे मल्टिप्लाय होईल. सो वाय इंटू लॉग वाय डिवायडेड बाय हे मल्टिप्लाय तिकडे डिवाइड होईल वाय मायनस एक्स. बघा काय केलं वाय डिवाइड तिकडे मल्टिप्लाय ही मल्टिप्लाय टर्म तिकडे डिवाइड. आता हे आलं आपलं डीवाय बाय डीएक्स. पण आपल्याला प्रूव्ह काय करायचं बघा लॉग वाय चा स्क्वेअर पाहिजे आणि खाली लॉग वाय मायनस 1 पाहिजे. मग बघा बरं येईल का कुठून व्हॅल्यू फाइंड करता. एकदा प्रॉब्लेम बघून घ्या पूर्ण कुठून व्हॅल्यू काढता येते का जमेल का बघा व्हॅल्यू फाइंड करणं. इथून व्हॅल्यू जमेल आपल्याला. या स्टेपवरून आपल्याला व्हॅल्यू काढता येईल. सगळ्यात पहिले आपण जिथे जिथे वाय तिथे ही व्हॅल्यू पुट करू. मग व्हॉट इज वाय इक्वल टू एक्स इंटू लॉग वाय. डीवाय बाय डीएक्स इथे वायच्या जागेवर एक्स इंटू लॉग एक्स सॉरी वायच्या जागेवर एक्स इंटू लॉग वाय इंटू हा लॉग वाय ऍज इट इज डिवायडेड बाय ह्या वायच्या जागेवर आपल्याला पुट करायचं आहे एक्स इंटू लॉग वाय आणि मायनस हा एक्स ऍज इट इज. बघा काय केलंय एकदम काहीच केलेलं नाही फक्त वायच्या व्हॅल्यू दोन्ही ठिकाणी ही व्हॅल्यू पुट केली वायच्या जागेवर एक्स इंटू लॉग वाय आणि ह्या वायच्या जागेवर एक्स इंटू लॉग वाय. आता न्यूमरेटरला आलाय बघा लॉग वायचा स्क्वेअर डीवाय बाय डीएक्स एक्स लॉग वाय इंटू लॉग वाय इज लॉग वाय स्क्वेअर डिवायडेड बाय कॉमन काय येईल एक्स कॉमन येईल ब्रॅकेटमध्ये काय राहील लॉग वाय मायनस 1 राहील लॉग वाय मायनस 1. एक्स विल गेट कॅन्सल. बघा डायरेक्ट आलेलं आहे. सो डीवाय बाय डीएक्स इक्वल टू येईल लॉग वाय ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय लॉग वाय मायनस 1. डायरेक्टली आपलं रिक्वायर्ड प्रूफ आलेलं आहे. मग बघा इथपर्यंत एकदा आलं तर इथून मागे जायचं. मग कुठून आपल्याला व्हॅल्यू पुट करता येते का ते बघायचं आणि याला कन्व्हर्जन करायचं याच्यामध्ये म्हणजे जे आपल्याला प्रूव्ह करायचं त्याच्यामध्ये कन्व्हर्जन करायचं. हे प्रॅक्टिस ना तुम्हाला जमेल. याची 2-3 टाइम्स कंटिन्युअस प्रॅक्टिस पाहिजे आणि डेली प्रॅक्टिस करा तर हे क्वेश्चन्स जमतील. असं आपलं डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन हा पार्ट कंप्लीट झालेला आहे. आता याच्या पुढच्या लेक्चर्समध्ये आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन